कालपासून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी IPS अंजली कृष्णा यांच्याशी बोलताना चा व्हिडिओ व्हायरल होतोय। मुळामध्ये त्याची वास्तवता खरी परिस्थिती सगळ्यांसमोर लपून ठेवण्यात येते आणि जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करण्यात येतोय। खरी परिस्थिती अशी आहे, ज्या आमच्या IPS DYSP मॅडम आहेत अंजना कृष्णा, या नवीन आहेत आणि प्रशिक्षणार्थ त्या तिथं आहेत माढामधील करडू या गावामध्ये। तिथे जी त्यांना त्यांच्या लोकल सोर्स कडनं माहिती मिळाली की इथे कुठेतरी बेकायदेशीर उत्खनन वाळूचं चाललेलं आहे। मग मॅडम तातडीने तिथे पोहोचल्या, फौज फाटा घेऊन तो पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे त्यांच्याकडे पावती मागितली तर या ज्या IPS आहेत प्रशिक्षणार्थी, त्यांना एवढं साधं सुद्धा माहिती नाही की याच्या टेंडरमधनं ती रॉयल्टी जाते, कामकाजाची पद्धत माहिती नाही। तरी सुद्धा त्या ज्या सिंगम स्टाईलने तिथे गेल्या होत्या त्याला छेद देण्यासाठी गावाचे सरपंच, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जरी असले तरी गावाचे सरपंच श्री बाबा जगताप हे तिथं पोहोचले। त्यांनी मॅडमला सांगितलं, मॅडम ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हत्या, म्हणून सर्वसामान्य शेतकरी माणूस जे डायरेक्ट अजितदादांशी कनेक्ट आहे त्या पद्धतीने त्यांनी त्या तक्रारीची दखल माननीय अजितदादांना फोन करून सांगितली। आता या मॅडम IPS आहेत, त्यांना या IPS हून पास होऊन आलेल्या यांना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी माहिती नाहीये, ही शोकांतिका आहे। आणि जर समजा आपण समजू त्या विसरल्या असतील किंवा त्यांना माहिती नसेल, जर त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोन आल्यानंतर त्या म्हणू शकत होत्या की येस मी सर आपल्याला कॉल करते, मी तुम्हाला ओळखलं नाही, मी कसं सोडू शकते। मुळामध्ये पोलीस खात्याचा इतिहास प्लीज आम्हाला सांगायला लावू नका। आमचे अजितदादा हे प्रशासनावर पकड असलेले कायदेशीर काम करणारे खमक नेतृत्व आहे आणि नवीन आलेल्या पोलिसांना नवीन बाकीच्या सोर्सेस घेण्यासाठी जे काही ठराविक लोक जी प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात की त्यांना लवकर मोठं व्हायचं असतं किंवा लवकर त्यांचे हप्तेखोरी चालू करायची असती, त्याच्यासाठी या कारवाया सुद्धा पोलीस खात्यातील लोक किंवा सरकारी कर्मचारी करत असतात, आमचा अनुभव आहे। मग तुम्ही जरी अधिकारी असला ते तुमच्या कारवाया योग्य होत आहेत नाही होते, आणि त्याच्यासाठी जर एका सरपंचाने थेट उपमुख्यमंत्र्याला फोन लावला